राज्यातल्या नगराध्यक्ष निवडणुकीत यंदा वेगळंच चित्र पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी पक्षांनी विजय साकारला, पण नगराध्यक्षपद मात्र दुसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराला मिळालंय। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ही अशी विचित्र स्थिती कुठे निर्माण झाली। खोपोली नगरपालिकेत शिवसेनेला 10 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन अवसरमल यांच्याकडे। अचलपूर महानगरपालिकेत काँग्रेसला 7 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं शिवसेनेच्या सुनीता थिस्के यांच्याकडे। वसमत नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं शिवसेनेच्या श्रीनिवास पोरकर यांच्याकडे। बार्शी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं शिवसेनेच्या आसिफ तांबोळी यांच्याकडे। राहता नगरपालिकेत 6 जागा काँग्रेसला मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं भाजपच्या ममता पिपाडा यांच्याकडे। दुधनी नगरपालिकेत काँग्रेसला 15 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं भाजपकडे। वेंगुर्ला नगरपालिकेत काँग्रेसला 7 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं भाजपच्या राजन गिराप यांच्याकडे। चिपळूण नगरपालिकेत शिवसेनेला 10 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं भाजपचे सुरेखा खिराडे यांच्याकडे। खेड नगरपालिकेत शिवसेनेला 10 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं मनसेच्या वैभव खेडेकर यांच्याकडे। मुरुड नगरपालिकेत काँग्रेसला 6 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं शिवसेनेच्या स्नेहा पाटील यांच्याकडे। श्रीरामपूर नगरपालिकेत काँग्रेसला 22 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं महायुतीच्या अनुराधा आदिक यांच्याकडे। इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला 14 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं विकास आघाडीचे निशिकांत पाटील यांच्याकडे। सोलापूर नगरपालिकेत 11 जागा शेकाप आघाडीला मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं महायुतीच्या राणी माने यांच्याकडे। शहादा नगरपालिकेत काँग्रेसला 11 जागा मिळाल्या, परंतु नगराध्यक्षपद गेलं भाजपचे मोतीलाल फकीरा यांच्याकडे।